Okay, so we will start. So yesterday, the day before yesterday, on Saturday, we have covered the proof related to the average value, RMS value. Okay, what is the formula for average value and what is the formula for what I can say RMS value? Then we have studied what is the formula for form factor and what is the formula for peak factor. Okay, so we will cover the numericals based on it in today's lecture. Okay, so everybody brought the notebook. सगळ्यांकडे notebook आहे का? Okay, Sir. हाँ, Kelsey with you. Kelsey आहे का? Kelsey is important here. Sir. Okay, so just see, I will write example here in the what I can say text box. I will write that example. Okay, so everybody, you can write example with me. Yeah, an AC voltage and AC voltage is expressed as V is equal to just a minute. V is equal to 300 sine of 314t. 300 sine of 314t, full stop. Calculate first maximum value second peak value third RMS value fourth frequency fifth time period then sixth peak factor and seventh form factor. Okay, बघा सगळ्यांनी what example is given to us? Example काय दिलेला आहे आपल्याला? And AC voltage is expressed as V is equal to 300 sine of 314t. Okay, so what they asked. Okay, so what I did, instead of going a lot of example, I have clubbed different example into the one example. So what we have to calculate, first of all maximum value, second peak value, third RMS value, fourth frequency, then fifth time period, sixth peak factor and seventh form factor. कळलेलं आहे सगळ्यांना? एक्झाम्पल लिहून घेतले सगळ्यांनी? एव्हरीबडी रिटर्न डाऊन दी एक्झाम्पल. Yes. आता सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेटली बघा. एकदा जर कळलं हे एक्झाम्पल इझिली आहे सॉल्व्ह करायला, डिफिकल्ट असं काही नाहीये, बिकॉज दिस एक्झाम्पल आर मेनी ऑफ द टाइम आस्क्ड फॉर द एक्झामिनेशन. ओके, सो सी नाउ व्हॉट दे हॅव आस्क्ड. काय म्हटलंय त्यांनी, काय फाइंड आउट करायचं आहे? एक इक्वेशन दिलेलं आहे व्होल्टेजचं, V इज इक्वल टू 300 साइन ऑफ 314t. आता आपलं स्टँडर्ड इक्वेशन काय, जर व्होल्टेजचं AC व्होल्टेजचं जर स्टँडर्ड इक्वेशन लिहायचं झालं तर काय येणार आहे स्टँडर्ड इक्वेशन? व्हॉट इज माय स्टँडर्ड इक्वेशन? व्हॉट इज माय स्टँडर्ड इक्वेशन? आपण त्या दिवशी बघितलंय काय, V इज इक्वल टू VM साइन ऑफ ओमेगा टी. बरोबर आहे?
V is equal हा. to Vm sin of omega t. आता तुम्ही ह्या स्टँडर्ड इक्वेशनला दिलेल्या इक्वेशन बरोबर कम्पेअर करा. बघा स्टँडर्ड इक्वेशनला दिलेल्या इक्वेशन सोबत कम्पेअर करा. तर मॅक्झिमम व्हॅल्यू किती असणार आहे? व्हॉट विल बी दी मॅक्झिमम व्हॅल्यू? दॅट इज नथिंग बट दी 300. 300. कारण बघा ह्या इक्वेशनला ह्या इक्वेशनशी कम्पेअर करा. काय येणार आहे? व्ही ऍज इट इज आहे. त्याच्यानंतर Vm, मग इथे Vm च्या जागी काय आलेलं आहे? 300. म्हणजे तुमची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे? व्हॉट इज युअर मॅक्झिमम व्हॅल्यू? 300. त्याच्यानंतर साइन ऍज इट इज. देन ओमेगा टी, इथे ओमेगाच्या जागी काय आलेलं आहे? व्हॉट दे हॅव गिवन हिअर? 314. म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू किती आहे? दॅट इज नथिंग बट दी 314 अँड दिस टी ऍज इट इज. बरोबर आहे का? कळलंय का सगळ्यांना? हाऊ टू कम्पेअर दी स्टँडर्ड इक्वेशन विथ दी गिव्हन इक्वेशन. सगळ्यांना कळलंय का? हाऊ टू कम्पेअर स्टँडर्ड इक्वेशन विथ दी गिव्हन इक्वेशन. Yes, sir. Okay, so what we have to do, just now see. बघा इकडं, I will just now solve the example. First of all, comparing standard equation what happens? I don't compare standard equation with given equation. बरोबर आहे? ह्याच्यामध्ये कम्पेअर केल्यावर तुम्हाला Vm ची व्हॅल्यू काय भेटली? मॅक्झिमम व्हॅल्यू काय भेटली? व्हॉट इज मॅक्झिमम व्हॅल्यू? 300. So how I am writing? Vm is equal to 300 volt. बरोबर आहे? कळले का सगळ्यांना? ओके, नेक्स्ट काय करायला सांगितले आता बघा त्यांनी? व्हॉट दे हॅव सेड टू फाइंड आउट पीक व्हॅल्यू. मला आता पीक व्हॅल्यू म्हणजेच आपण पीक व्हॅल्यूलाच काय म्हणतोय? पीक व्हॅल्यू म्हणजेच काय? पीक व्हॅल्यू म्हणजेच काय? मॅक्झिमम व्हॅल्यू. बरोबर आहे का एव्हरीबडी? RMS. सेकंड बघा, पहिल्यांदा त्यांनी काय म्हटलंय? मॅक्झिमम व्हॅल्यू. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा काय म्हटलंय? पीक व्हॅल्यू. पीक व्हॅल्यू म्हणजेच काय? पीक अँड मॅक्झिमम व्हॅल्यू बोथ आर सेम. Same. V, just I am here writing now. Vm is equal to, again it is of what? 300 volt. काय आहे ही? This is the peak value. त्याच्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय? थर्ड RMS व्हॅल्यू. काय फॉर्म्युला RMS व्हॅल्यूचा? व्हॉट विल बी दी Vm फॉर्म्युला? divided by √2. Now you can write that formula or you can write another formula also. दुसरा फॉर्म्युला काय आपला? What is another formula? 0.707 pm. Correct. Pm is equal to 0.707. Sorry. I am writing here. RMS is equal to 0.707 Vm. बरोबर आहे का? Whether this formula is correct? Yes, sir. Yes. Okay. Now put all the values here. काय येणार आहे? 0.707 into Vm ची व्हॅल्यू तुम्हाला किती दिलेली आहे? व्हॉट इज युअर Vm ची व्हॅल्यू? दॅट इज ऑफ व्हॉट? 300. So find out the value of RMS value of voltage. What will be the RMS? 212.1. 212.132. 212.132. That is what is 32. its unit? Volt. Okay. आता त्यांनी तर ऍव्हरेज व्हॅल्यू विचारलेली नाहीये, पण तरी पण आपण ऍव्हरेज व्हॅल्यू पण काढू, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कसं फाइंड आउट करायचंय. कारण ज्यावेळेस पीक फॅक्टर, फॉर्म फॅक्टर काढायचा आहे त्यावेळेस तुम्हाला ऍव्हरेज व्हॅल्यू कंपल्सरी काढावी लागणार आहे. ओके. सो व्हॉट विल बी दी फॉर्म्युला फॉर ऍव्हरेज व्हॅल्यू? ऍव्हरेज व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय? व्ही ऍव्हरेज इज इक्वल टू व्हॉट विल बी दॅट? 0.637 Vm. 0.637 into Vm. Okay. Now 0.637 into Vm ची व्हॅल्यू किती आहे?
300. So find out the value of average value. What will be the average value now? 191.1. 191. पुढं एवढीच येते का? That is equal to it's Yes, sir. nothing but the volt. आता बघा त्यांनी आता काय करायला सांगितलेलं आहे व्हॉट दे हॅव टोल्ड अस टू फाइंड आउट दी फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे. ओके. आता आपल्याला इथे काय दिलेलं आहे त्यांनी व्हॉट इज द इक्वेशन v इज इक्वल टू 300 साइन ऑफ 314 t. बरोबर आहे. आता व्हॉट आय एम डुईंग याच्यावरून ओमेगाची व्हॅल्यू काय येते सगळ्यांनी सांगा. व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ ओमेगा 340. 340. बरोबर आहे. पण ओमेगा म्हणजे काय असते. व्हॉट इज मिनिंग ऑफ ओमेगा 2 pi upon t. Upon t. व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट. वी हॅव टू फाइंड आउट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असते 2 पाय f. ओके. टाइम पिरियड पहिल्यांदा नाहीये काढायचा. पहिल्यांदा फ्रिक्वेन्सी काढायची आणि त्याच्यानंतर काय करायचंय टाइम पिरियड. सो ओमेगा म्हणजे काय असणार आहे 2 देन here as the pi. Pi. Like this I am writing 2 pi into f. बरोबर आहे का. ओमेगा 2 pi f कळले का सगळ्यांना हे इज इक्वल टू 314. बरोबर आहे का. एव्हरीबडी गॉट दिस स्टेप. हाऊ आय हॅव रिटन दिस स्टेप. ओके. मग ह्याच्यावरून आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता सगळ्यांनी ह्याच्यावरून फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू फाइंड आउट करा. सो व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ 49.97. किती येते 493.23. 493. 49.97. 49.97. बरोबर आहे का. Yes. म्हणजे नियरली इक्वल टू किती आहे 49.97 म्हणजे नियरली इक्वल टू किती आहे. हाऊ मच इट इज 50. करेक्ट. तुम्ही 49.97 पण लिहू शकता किंवा 50 पण लिहू शकता. इट डझंट मॅटर. ओके. त्यात असं वेगळं असं काही नाहीये लगेच म्हणजे तुम्हाला रॉंग कोण देणार नाहीये. दॅट इज नथिंग बट दी 50 हर्ट्झ. ओके. सगळ्यांना कळलंय का ही ची व्हॅल्यू आलेली. Yes, sir. Okay. Now Yes, sir. what we have to find out fifth time period. So what will be the formula for capital T? Capital T is equal to simple काय 1 by f. कळलंय का सगळ्यांना. टाइम पिरियड म्हणजेच काय रेसिप्रोकल ऑफ द फ्रिक्वेन्सी. So just see how I am writing 1 divided by 50. So what will be that value? 0.02. किती येते टाइम पिरियड 0.02 02. What is its unit? सेकंड. second. कळलंय सगळ्यांना. त्याच्यानंतर आता पुढे काय विचारलेलं आहे बघा त्यांनी. व्हॉट दे हॅव आस्क्ड द नेक्स्ट. आय एम रायटिंग हिअर. आता इथं लिहितो समोरच्या जागेला थोडस इथं. पीक फॅक्टर. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर पीक फॅक्टर. आपण बघितलेलं आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला पीक फॅक्टर. Maximum value divided Maximum value divided by RMS value. Peak factor is equal to maximum value divided by RMS value. RMS value. आता तुमची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे. व्हॉट विल बी युअर मॅक्झिमम व्हॅल्यू 300. 300 डिवायडेड बाय RMS व्हॅल्यू किती आलेली आहे 212.13. सो याच्यावरून आता पीक फॅक्टर किती येते फाइंड आउट करा. व्हॉट विल बी दी पीक फॅक्टर 1.4142. 414. ओके. नेक्स्ट पुढे काय काढायला सांगितलेलं आहे त्यांनी आता. काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे फॉर्म Form फॅक्टर. factor. फॉर्म फॅक्टर कशाचा रेशो आहे. कशाचा रेशो आहे फॉर्म फॅक्टर. RMS value divided by average value. RMS व्हॅल्यू डिवायडेड बाय बरोबर आहे. RMS व्हॅल्यू डिवायडेड बाय ऍव्हरेज व्हॅल्यू. बरोबर आहे. आता जस्ट अ मिनिट. आता RMS व्हॅल्यू किती आपली. व्हॉट विल बी द RMS व्हॅल्यू 212.13.
डिवायडेड बाय ऍव्हरेज व्हॅल्यू किती आहे 191.10. वन फाइंड आउट दी फॉर्म फॅक्टर किती येते फॉर्म फॅक्टर 1.11. 1.111 1.1. 1 ओके. आता हे जे पीक फॅक्टर आहेत फॉर्म फॅक्टर आहे त्याला युनिट असणार आहे का वेदर दे आर हॅव्हिंग एनी युनिट युनिट असणार आहे का त्यांना नाही Unitless. का बिकॉज दे आर दी रेशो ऑफ सिमिलर क्वांटिटी म्हणजे जर व्होल्टेज असेल तर व्होल्टेजची मॅक्झिमम व्हॅल्यू डिवायडेड बाय व्होल्टेजची आरएमएस व्हॅल्यू हे जर तुम्ही फाइंड आउट केलं तर दोन्ही जर कुठल्याही दोन क्वांटिटीचा रेशो जर एखादी क्वांटिटी असेल सो दॅट क्वांटिटी विल बी अ युनिटलेस क्वांटिटी कळलेलं का सगळ्यांना एव्हरीबडी गॉट इट हाऊ टू सॉल्व दिस सच टाइप Yes, ऑफ sir. एक्झाम्पल Yes, sir. राईट डाऊन दिस एक्झाम्पल इन युअर नोटबुक व्यवस्थित लिहून घ्या एक्झाम्पल
Completed? Everybody completed? Yes, sir. सगळ्यांनी लिहून घेतले का व्यवस्थितरित्या? Yes, sir. Okay. Now we will solve same next example. तुम्ही पण solve करू शकताय. बघू तुम्हाला जमलं तर, otherwise I will be there for solving you. Okay. Just write down example. Yeah. And alternating current is represented as I is equal to 25 sine of 200 pi into t. 200 pi t, full stop. Calculate first in that amplitude, second time period, third frequency, fourth form factor, and fifth peak factor. Form factor and peak factor. एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घेतले का सगळ्यांनी? एव्हरीबडी रिटर्न डाउन एक्झाम्पल. Yes, sir. सॉल्व करू शकते का? Yes, sir. Okay, so continue. If not, I will solve. No problem. बघा सॉल्व होते का? एक्झाम्पल असं डिफिकल्ट काय नाहीये, फक्त थोडीशी ओमेगाच्या व्हॅल्यूला इथे वेगळी दिली, आधी वेगळी, बाकीचे सगळं सेमच आहे. आता एम्प्लिट्यूड म्हणजे काय? आपली डेफिनेशन काय? एम्प्लिट्यूड द मॅक्झिमम व्हॅल्यू अटेंड बाय एनी अल्टरनेटिंग क्वांटिटी. म्हणजेच एम्प्लिट्यूड म्हणजे काय फाइंड आउट करायचे? मॅक्झिमम व्हॅल्यू. Maximum.
सॉल्व केलं का सगळ्यांनी? कुणाचं सॉल्व झालेलं आहे का? हॅलो, or should I wait for 1 or 2 minutes again? सॉल्व झाले का? सर 2 मिनिट. Okay, we will wait for 2 minutes. Okay, okay. झालं सर. Okay, we will झालं wait. सर. We will wait. And okay, whether you have completed. So ज्यांचं कुणाचं झालं त्यांनी पैकी कुणी पण व्हॅल्यू काय आल्यात फक्त सांगा, आपण क्रॉस चेक करूया सॉल्व केल्यानंतर काय येते. बरोबर आहे का? ओके, पहिली व्हॅल्यू काय आलेली आहे? जस्ट मिनिट, मी इकडे लिहून घेतो. पहिले काय आलेलं आहे? अँप्लिट्यूड किती दिलेली आहे? 25. 25. 5 येते. त्याच्यानंतर टाइम पिरियड किती येते? 0.01 0.01 second. second. 0.01. ओके, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी किती येते? 100. 100. 100 हर्ट्ज. ओके, त्याच्यानंतर फॉर्म फॅक्टर किती येते? 70.11. 1.10. 1.11. 1.11. and peak factor? 1.414. 1.414. ओके, बघा आता आपण इकडे सॉल्व करूया. ज्यांना आलेलं नाहीये त्यांनी लक्ष द्या. हाऊ टू सॉल्व इट. हिअर आय एम सॉल्विंग. फर्स्ट ऑफ ऑल, what is the equation? What equation it is given to us? I is equal to 25 sine of 200 pi t. कंपेअर करा आपल्या स्टँडर्ड इक्वेशनशी. काय आपलं स्टँडर्ड इक्वेशन? I is equal to Im sin of omega t. ओके, जर ह्या इक्वेशनशी कंपेअर केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे? मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा पीक व्हॅल्यू काय भेटणार आहे? व्हॉट इज मॅक्झिमम व्हॅल्यू? मॅक्झिमम व्हॅल्यू त्यालाच तुम्ही काय म्हणताय? यू कॅन कॉल इट इज नथिंग बट दी अँप्लिट्यूड. बरोबर आहे का? किती मिळणार आहे? जर स्टँडर्ड इक्वेशनला आपण त्याच्याशी कंपेअर केलं तर हाऊ मच यू आर गेटिंग? दॅट इज इक्वल टू 25 वोल्ट. बरोबर आहे. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? टाइम पिरियड. ओके, टाइम पिरियड आपण फाइंड आउट करण्यासाठी कसं करणार तुम्ही? हाऊ टू पाहिलं? इफ यू आर फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट द फ्रिक्वेन्सी, देन गो फॉर टाइम पिरियड. Otherwise, if you know it, you can do it as per your convenience. Okay, so first of all I will find the time period. आता स्टँडर्ड इक्वेशन ला कंपेअर केलं. ओके, व्हॉट इज अवर स्टँडर्ड इक्वेशन? बघा इथे लिहितो मी स्टँडर्ड इक्वेशन. I will write standard equation here. I is equal to what is that? I am sin of omega t. Sin of omega t. ओके, ह्या इक्वेशनला ह्याच्याशी कंपेअर केलं. कंपेअरिंग दिस इक्वेशन विथ दिस इक्वेशन. सो व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ ओमेगा? ओमेगाची व्हॅल्यू काय येणार आहे? व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ ओमेगा? 235. जस्ट अ मिनिट. ओके, याच्याशी कंपेअर केलं स्टँडर्ड इक्वेशनशी, देन ओमेगा इज इक्वल टू 200
pi. Okay, 200 into pi. But what will be the value of omega? That is nothing but the 2 omega ची value 2 pi into f, which is equal to 200 into pi. So from this equation, find out the value of frequency f. बघा काय येते, pi will get cancelled. So if I have to find out the frequency, f is equal to 200 divided by 2. 200 divided by 2, it is nothing but your frequency is of 100 hertz. त्याच्यानंतर काय फाइंड आउट करायला सांगितलंय, टाइम पिरियड. सो कॅपिटल टी फॉर्म्युला काय, कॅपिटल टी इज इक्वल टू 1 बाय एफ. सो पुट दिस व्हॅल्यू हिअर, which is equal to 1 divided by frequency आलेली आहे 100. So what will be that? काय येणार आहे, टाइम पिरियड काय येणार आहे, करेक्ट 0.01 सेकंड. 0.01 second. After that, what they have asked, form factor. Okay, आता फॉर्म फॅक्टर काढायला आपल्याला काय काय पाहिजे, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर फॉर्म फॅक्टर. फॉर्म फॅक्टरचा फॉर्म्युला सांगा सगळ्यांनी, असं गप्प बसू नका. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर फॉर्म फॅक्टर. RMS value divide average. RMS व्हॅल्यू टू दी ऍव्हरेज व्हॅल्यू. आता आपल्याकडे RMS व्हॅल्यू पण नाही आहे आणि ऍव्हरेज व्हॅल्यू पण नाही आहे. सो वी हॅव टू फाइंड आउट RMS व्हॅल्यू. सो व्हॉट विल बी दॅट, VRMS इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आता RMS व्हॅल्यूचा सांगा सगळ्यांनी, 0.707 into VM. आता व्हॅल्यू टेबल, सॉरी I am extremely sorry, that is IM, and here also it is IRMS. Okay, thank you for correction. 0.707 into maximum value किती आहे, what will be the maximum value, that is nothing but the 25. So what will be the RMS value, किती आहे ती RMS value, 17.67. 17 ना, 17 म्हणजे 17 ना, Yes sir. 7.67 बरोबर आहे का. Yes sir. इट्स युनिट इज एम्पियर. नेक्स्ट, आता कुठली व्हॅल्यू अजून आपल्याला फाइंड आउट करावं लागणार आहे, विच व्हॅल्यू वी हॅव टू फाइंड आउट, ऍव्हरेज व्हॅल्यू. सो फाइंड आउट दी ऍव्हरेज व्हॅल्यू नाउ. I average is equal to, what will be that average value, 0.637 into IM. So what will be that, 0.637 into IM, what will be the value of IM, 25. So find out the value of average value, what will be that, 15.92. correct, 15.92, its unit is ampere. Now use the formula, form factor. Okay, so tell the formula for form factor. What is the formula for form factor, सगळ्यांनी सांगा. RMS value hello, voice is audible. Yes sir. काय फॉर्म्युला, RMS व्हॅल्यू टू दी, अरे फॉर्म्युला सांगा, व्हॉट विल बी दी फॉर्म्युला फॉर फॉर्म फॅक्टर. एव्हरीबडी, का प्रत्येकाला नाव विचारायचं आहे. लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही हे फॉर्म्युले पाठ करणार नाही त्यावेळेस तुम्हाला एक्झाम्पल सुटणार नाही. RMS value to the Average value. ओके, बघा RMS व्हॅल्यू किती आलेली आहे तुमची, 17.67 डिवायडेड बाय average value 0.92. So what will be the form factor, 1.10. correct, 1.10. 1.
1.10 म्हणा किंवा 10च्या पुढे आता तुमचा एक कुठला तर डिजिट आला असेल. कुठला आलाय 1.10च्या Nine आलाय. 9 ला जर तुम्ही इकडे त्याला कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता 1.11 1.11. 1 and next is nothing but the peak factor. What will be the formula for peak factor आता सांगा काय Maximum formula? value of RMS. Maximum value divided by RMS value. Correct. Maximum value divided by RMS value. काय ते आता तुमची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे 25 डिवायडेड बाय 25. RMS व्हॅल्यू 17.67 .67. that is 1.414. 0.414. 1.414. Got it everyone? How to solve? Yes, sir. Okay. Those who have not solved, write it down in your notebook within a 5 minutes. 5 मिनिट मध्ये तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. ज्यांचं सॉल्व्ह करायचं राहिलेलं आहे त्यांनी लिहून घ्या. Okay, completed. Okay, we will solve the next example. Now this example maybe it's homework for you. Let us see how many of you able to solve. If not, tomorrow I will 101% solve. Okay, so take down that example. Yeah, an alternating current of an alternating current of frequency 60 hertz 60 hertz has
the maximum value of has the maximum value of 100 ampere, 100 ampere, full stop. बघा पुढे काय दिलेलं आहे, write down the equation for the instantaneous value of current and find out first RMS value, second average value, third time period, fourth form factor, and fifth peak factor. An alternating current of frequency 60 Hz has the maximum value of 100 ampere. Write down the equation for instantaneous value of current and find out first RMS value, average value, time period, form factor, and peak factor. आता मला सांगा ह्या एक्झाम्पल मध्ये डिफरंट असं काय, व्हॉट इज द डिफरंट इन दिस एक्झाम्पल? Frequency दिली. What is that? Every time what will happen? Every time they give us the equation, म्हणजे त्यांनी दरवेळेस स्टँडर्ड इक्वेशन दिलेलं आहे, पण ह्यावेळेस त्यांनी काय केलेलं आहे, तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे आणि त्याच्यावरून काय करायला सांगितलेलं आहे, स्टँडर्ड इक्वेशन लिहायला सांगितलेलं आहे. बरोबर आहे का? एव्हरीबडी गॉट दिस वन? कळलंय का सगळ्यांना व्हॉट दे हॅव गिवन? आता Yes. बघा मी फक्त स्टँडर्ड इक्वेशन कसं लिहायचं सांगतो, नेक्स्ट व्हॅल्यू तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकताय. बरोबर आहे? आता व्हॉट विल बी दी माय स्टँडर्ड इक्वेशन? I is equal to I am sin omega t. ओमेगा टी. बरोबर आहे? करेक्ट. आता मला मॅक्झिमम व्हॅल्यू दिलेली आहे का? Whether maximum value is given to me? Yes. sir. How 100. much it is? 100 ampere. Whether omega is given to me? Directly omega is not given. What is Yes, the is formula for omega? Omega is 2 equal pi f. to 2 pi into f. So what will be that? 2 pi into frequency, it is of what? 60 Hz. Okay. जर हे असं डायरेक्ट ह्याचं कॅल्क्युलेशन केलं तर काय येतं, दॅट इज नथिंग बट दी 120 पाय. बरोबर आहे का? 120 पाय. म्हणजे हाऊ आय कॅन राईट दी स्टँडर्ड इक्वेशन फॉर दी करंट इन्स्टंटेनियस व्हॅल्यू I इज इक्वल टू मॅक्झिमम व्हॅल्यू दिलेली आहे 100. सो 100 साइन ऑफ ओमेगाच्या ठिकाणी आता काय येणार आहे, 120 pi and this t as it is. कळले का सगळ्यांना स्टँडर्ड इक्वेशन कसं लिहायचं? एखाद्या वेळेस जर तुम्हाला एखादी स्टँडर्ड क्वांटिटी दिली असेल, सो हाऊ टू राईट दॅट इक्वेशन, वेदर इट इज पॉसिबल फॉर यू टू राईट दॅट, हाऊ टू राईट? सी, त्यांनी पहिल्यांदा मॅक्झिमम व्हॅल्यू दिलेली आहे, इथं म्हटलेलं आहे मॅक्झिमम व्हॅल्यू 100 एम्पियर. सो आय हॅव टेकन ॲट इज, आपण इथे लिहिलं 100. बरोबर आहे? त्याच्यानंतर आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे? ओमेगा. व्हॉट विल बी दी फॉर्म्युला फॉर ओमेगा?
2 pi f. Okay, so 2 pi, and what is the value of frequency they have given into the example, that is of what, 60 hertz. So I have just put it, and I have find out the value of omega, that is of what, 120 pi. Okay, so if I will put this value into the our standard equation, so what is my equation? I is equal to 100 sine of 120 pi. ओके, नाउ तुमच्याकडे आता हे इक्वेशन आहे, या इक्वेशन वरून तुम्ही काय करू शकताय, यू आर गोइंग टू फाइंड आउट, हा, वॉट एवर द व्हॅल्यू यू आर गेटिंग, पुट इट विथ यू, वी विल टुमॉरो डिस्कस. ओके, सो व्हॉट इज दॅट, what equation you are getting, 100 sine of 120 pi into t. Now from this equation you can easily find out RMS value, average value, time period, form factor, and as well as the peak factor. Okay, सगळ्यांना हे कळलंय का, how to write the standard equation if anything other than the standard equation value is given. Okay, so tomorrow we will discuss the answer of this question. या क्वेश्चनचे आपण उद्याच्याला काय करणार आहोत, आन्सर, and tomorrow we will going to solve the another type of example based on this particular what I can say formulas. हे this is one type of example. याच्यानंतर अजून कशा टाइपचे एक्झाम्पल येतात, that we will discuss it into the tomorrow's lecture. Okay.